आमदार राजूभाई नवघरे यांच्या संकल्पनेतून शासेगाव सर्कल मध्ये महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेले आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हे महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले। या आरोग्य शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांचा सल्ला, तपासणी, चाचणी, औषध उपचार, शस्त्रक्रिया या सर्व तपासण्या होताना पाहायला मिळत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर आशेगाव सर्कल मधील असंख्य नागरिक शिबिराचा लाभ घेताना पाहायला मिळत आहेत। एकंदरीत आपण पाहू शकता इकडल्या साईडला नागरिक तपासणी करण्यासाठी आलेले पाहायला मिळत आहेत। औषध गोळ्यांचं देखील इथं नियोजन आहे। काय दुखायले, काय सांगता? कंबर दुखायली, तडप लागली कंबर। काय दाखवली का, तपासणी केली का? नाही केलं, नाही तपासणी डॉक्टर। आजी काय दुखायले? हे तापीची गोळी सकाळ संध्याकाळ घेऊ। आजी काय दुखायले? गोळ्या कशाच्या घेतल्या? कमराच्या। बरं बरं, कोणी ठेवलं शिबिर? याच्या अगोदर कोणी ठेवलं होतं का? नाही म्हणजे तुमचे दवाखान्यात जाण्याचे पैसे वाचले, फ्री मध्येच आहे नाही? बरं, समजा फ्री मध्ये। नक्कीच आपण पाहू शकता फ्री मध्ये हे तपासणी आणि गोळ्या औषध ठेवल्यामुळे शेतकरी महिला असतील, नागरिक असतील, यांना त्याचा मोठा फायदा होताना पाहायला मिळतोय। आजी काय दुखायले तुमचं? हो लई दुखाने तो सर, हे टोंगडे किती दिवस झाले दुखायले? 2-3 महिने झालं। बरं, आपले याच्यामुळे पैसे भेटत नाहीत, काही नाही तर फ्री मध्ये व्हायले का? हा आता हे फ्री मध्ये व्हायला एवढंच दिले। लई दुखायले, इथं चलता येईना झालंय। हा कोणी ठेवलं शिबिर? राजू राजूभाई यांनी ठेवलं का? ठीक. आपल्यासोबत आणखी काही महिला आहेत, या शिबिराचा लाभ घेताना पाहायला मिळतात। कशासाठी आला होता इथे? त्वचा रोगसाठी। साठी काय चेक केलं का? नाही चेक केलं नाही। मामा कोणतं गाव तुमचं? आशेगाव। बर, कोणी ठेवलं शिबिर? हे राजूभाई, बर, काय त्रास होता तुम्हाला? मला त्रास नाही, घरची मंडळी आहेत। बरं, किती दिवस झाले त्रास होता? टोंगळे दुखाल तर 1-2 वर्ष झाले। बर टोंगळे दुखाल तर पाठ मान। बर, याच्या अगोदर आशेगाव सर्कल मध्ये असं शिबिर कोणी ठेवलं होतं का? नागरिकांना याचा चांगला फायदा होताना पाहायला मिळतो? नाही नाही नाही, बर, एवढं झालं नाही शिबिर मोठं पडत। नक्कीच आपण पाहू शकता या शिबिरामुळे आशेगाव सर्कल मधील असंख्य नागरिकांना, शेतकरी महिलांना याचा लाभ होताना पाहायला मिळते। एकंदरीत पाहायला गेलं तर या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टर देखील उपस्थित असल्यामुळे नांदेड सारख्या शहरामध्ये न जाता, पैसे खर्च न करता फ्री मध्ये आमदार राजूभाई नवघरे यांच्यामुळे उपचार होत असल्यामुळे नागरिक देखील समाधानी आहेत असं देखील पाहायला मिळते।